तर बाकी सगळ्यांचे पण विचारूया काय एक्सपिरियन्स आहे. सांग जरा. तू आरएनटी केलं ना त्याच्यामध्ये कशाबद्दल? हा, मला एवढंच सांगायचंय की आहे ना बघा, आयुष्यात लक्षात ठेवा एक गोष्ट, की मनात आलेला विचार आणि पोटात साठलेला गॅस कधीच आहे ना दाबून नाही ठेवायचा. मनात जे वाटतंय ना बोलून टाका, पोटात जे साठले ना सोडून द्या. हा, आणि जो ऋषी बोलला ना की आवाज असेल तर वास नाहीत, तसं काय नाही. जर आदल्या दिवशी पावटा खाल्ला असेल तर त्याचा दिवटा कधी पण बाहेर येऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा. म्हणजे ना पाद ही गोष्ट अशी आहे ना, ती लहान बाळासारखी असते, त्याला कोण बंधन नाही घालू शकत की बाबा मी आता पादलो तर वास येईल की नाही, किंवा बाबा मी हळू पादायचा प्रयत्न केला आवाज आला तर. पण मनात शंका बाळगायची ना. बघा पाद ही गोष्ट अशी आहे ना, कारण ती आपली आहे. माझा पाद हा माझा असतो. तसंच खाच्याचा पाद खाच्याचा असेल, कोलीचा पाद कोलीचा असेल. तर लक्षात ठेवा, जेव्हा निसर्ग देईल साथ तेव्हा सोडा सुंदर असा पाद. आणि मी आहे ना हागण्यावरनं म्हणजे जुलाबावरनं पण एक म्हणजे असं केलंय डोक्यामध्ये विचारलंय की आहे ना, जुलाबामध्ये आहे ना जुलाबामध्ये जुलाब झालेत तुम्हाला, आणि जर तुम्हाला त्यामध्ये पादायला आलंय तर पादायचं कधीच नाही. म्हणजे थोडस असं पादून बघायचं आणि म्हणजे असं चिरपायचं असं असेल ना तर मग नाही पादायचं, मग कंट्रोल असं. नाही तर हा, नाही तर पिठलं टिपके बाहेर, नाही तर पिठलं आहे ना टिपके बाहेर पाडते याल तुम्ही उगाच. त्यामुळे आहे ना जुलाब झाले असेल तर पादायची हे नाही करायचं, वॉर्निंग देतो तुम्हाला. बस एवढं सांगायचं होतं, अजून काय. तर भेटूया